नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगाच्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशींमधील काही शिफारशींचा अभ्यास आज करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण कोठारी आयोगाच्या संदर्भात 2 व्हिडिओ बघितले की ज्या 2 व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये कोठारी आयोगाची शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे, कशा पद्धतीनं हा आयोग स्थापन झाला, त्या आयोगामध्ये कोण सदस्य होते किंवा अध्यक्ष कोण होतं आणि आयोग स्थापन करण्यापाठीमागची उद्दिष्ट नेमकी काय होती याविषयीची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासली. त्यानंतर कोठारी आयोगानं राष्ट्रीय शिक्षणाची जी काही उद्दिष्टे सांगितली होती ती उद्दिष्टे नेमकी कोणती आहेत ही आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अभ्यासली. आणि आता आपण एक 2-3 व्हिडिओंच्या माध्यमातून कोठारी आयोगानं सुचवलेल्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशींचा अभ्यास करणार आहोत. तर कोठारी शिक्षण आयोग किंवा कोठारी आयोग जो आहे की ज्याला राष्ट्रीय शिक्षण आयोग असं देखील म्हटलं गेलं होतं, त्या राष्ट्रीय शिक्षण आयोगानं सुचवलेल्या शिफारशी नेमक्या कोणकोणत्या आहेत त्या आता आपण बघूया. तर त्यातली पहिली शिफारस आहे बघा की कोठारी आयोगानं सुचवलेली शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे. म्हणजे पहिली शिफारस, सर्वात महत्त्वपूर्ण शिफारस जी केली होती ती म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात काही राष्ट्रीय उद्दिष्ट त्यांनी सुचवली होती किंवा राष्ट्रीय शिक्षणाची काही उद्दिष्ट सुचवली होती की जी आपण गेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या अभ्यासलेली आहेत. त्यामुळं या ठिकाणी परत त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी देत नाही मी, कारण त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर ती उद्दिष्ट नेमकी कोणती होती ते थोडक्यात आपण बघूया. की पहिलं उद्दिष्ट होतं बघा, शिक्षण आणि उत्पादन क्षमता यांचा संबंध जोडणे. म्हणजे शिक्षणाचा आणि व्यक्तीच्या जीवनाचा किंवा उत्पादन क्षमतेचा संबंध जोडणे हे पहिलं उद्दिष्ट होतं. त्यानंतर सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधणे, म्हणजे भारतामध्ये असणाऱ्या समाजामध्ये आणि राष्ट्रामध्ये एकात्मता साधली पाहिजे हे दुसरं उद्दिष्ट होतं. त्यानंतर लोकशाहीचं दृढीकरण करणे हे तिसरं उद्दिष्ट ठरवलं होतं. त्यानंतर आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान बनवणे, गतिमान करणे हे चौथं उद्दिष्ट होतं. आणि त्यानंतर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचा, सामाजिक, नैतिक व आध्यात्मिक मूल्यांचा विकास करणे हे 5वं उद्दिष्ट ठरवलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं एकूण 5 उद्दिष्ट जी आहेत ही 5 उद्दिष्ट शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्ट म्हणून या ठिकाणी ठरवण्यात आली होती की जी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मग कशा पद्धतीनं शिक्षण प्रणाली असली पाहिजे किंवा प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंत संपूर्ण सर्व स्तराच्या शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा शिक्षणाची पुनर्रचना करण्याचं काम कोठारी आयोगानं केलं होतं. म्हणजे आपण बघितलं की राधाकृष्णन आयोग जो होता तो राधाकृष्णन आयोग केवळ विद्यापीठ शिक्षणाच्या संदर्भात नेमला गेलेला होता. माध्यमिक शिक्षण आयोग किंवा मुदलियार आयोग जो होता तो फक्त माध्यमिक शिक्षणाच्या पुनर्रचनेच्या संदर्भात नेमला होता. मात्र कोठारी आयोग जो होता हा कोठारी आयोगानं देशामधील संपूर्ण शिक्षणाचा विचार केला आणि सर्व स्तरावरील शिक्षणाची पुनर्रचना करण्याच्या संदर्भातल्या शिफारशी ज्या आहेत त्या शिफारशी सुचवलेल्या आपल्याला दिसून येतील. तर त्यातल्या मग ही राष्ट्रीय उद्दिष्ट जी आहेत ही अशा पद्धतीनं 5 राष्ट्रीय उद्दिष्ट त्यांनी सुचवली होती. आणि मग ही 5 राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मग अभ्यासक्रम कशा पद्धतीनं असला पाहिजे किंवा शिक्षणाचा दर्जा कशा पद्धतीने सुधारला पाहिजे, गुणवत्ता कशा पद्धतीने सुधारली पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारचा शिक्षणक्रम कसा असला पाहिजे ह्या संदर्भातल्या शिफारशी कोठारी आयोगानं सुचवलेल्या आपल्याला दिसून येतील. तर यानंतर पुढील जे शिफारस आहे ती म्हणजे शैक्षणिक आकृतिबंध आणि दर्जा. शैक्षणिक आकृतिबंध आणि दर्जा या संदर्भात नेमकी काय शिफारस कोठारी आयोगानं सुचवलेली आहे ती आता आपण बघूया. तर कोठारी आयोगानं जो काही शैक्षणिक आकृतिबंध म्हणजे संपूर्ण देशभर एकसारखा एक समान आकृतिबंध असावा या संबंधातला विचार मांडला आणि संपूर्ण देशभर एकच शैक्षणिक आकृतिबंध सुचवण्याचं काम केलं. आणि तो आकृतिबंध होता तो म्हणजे 10+2+3. म्हणजे 10+2+3 म्हणजे आता आपल्याला वाटेल की काय आहे नेमकं 10+2+3. तर शिक्षणाचे स्तर
कशा पद्धतीनं असले पाहिजेत किंवा शिक्षण देत असताना संपूर्ण देशभर या एकाच पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून हा 10+2+3 अशा पद्धतीचा आकृतिबंध जो आहे तो आकृतिबंध कोठारे आयोगानं सुचवला होता की ज्याच्यामध्ये हे पहिलं 10 जे आहेत हे 10 म्हणजे या पहिल्या 10 वर्षामध्ये काय सांगितले त्यांनी, हे पहिलं 10 वर्ष म्हणजे हे पहिले 10 वर्ष सामान्य शिक्षणाचे असतील, सामान्य शिक्षण किंवा शालेय शिक्षणाचे असतील. म्हणजे हे 10 वर्ष हे कशाचे असतील तर शालेय शिक्षणाचे किंवा सामान्य शिक्षणाचे असतील की ज्याच्यामध्ये 4 वर्ष हे प्राथमिक शिक्षण असेल, 4 वर्ष हे प्राथमिक शिक्षण असेल. म्हणजेच इयत्ता 1 ते 4 म्हणजे इयत्ता 1 ते 4चे जे 4 वर्ग आहेत ते 4 वर्षाचं प्राथमिक शिक्षण. त्यानंतर 3 वर्ष जे आहेत ते 3 वर्ष उच्च प्राथमिक शिक्षण, म्हणजे प्राथमिक शिक्षणानंतरचा पुढचा टप्पा त्याला म्हटलेला आहे उच्च प्राथमिक शिक्षण की जे 5वी ते 7वी पर्यंतचं शिक्षण असेल. आणि त्यानंतर राहिलेले 3 वर्ष जे आहेत ते निम्न माध्यमिक शिक्षण, म्हणजे माध्यमिक शिक्षण जे आहे त्याचे 2 प्रकार केलेले आहेत, निम्न माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण. तर त्यातला पहिला टप्पा आहे तो म्हणजे निम्न माध्यमिक शिक्षण की जो 8वी ते 10वी पर्यंतचा टप्पा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 10 वर्षाचं हे सामान्य शालेय शिक्षण असलं पाहिजे की ज्या 10 वर्षामध्ये कशा पद्धतीनं शिक्षण दिलं पाहिजे त्याचा हा आकृतिबंध त्यांनी सुचवला आहे की ज्याच्यामध्ये पहिली 4 वर्ष ही प्राथमिक शिक्षणाची असतील 1 ते 4 पर्यंत. त्यानंतर पुढची 3 वर्ष हे उच्च प्राथमिक शिक्षण म्हणजे 5वी ते 7वी पर्यंतचे असतील आणि पुढची 3 वर्ष हे निम्न माध्यमिक शिक्षणाचे असतील 8वी ते 10वी पर्यंत. म्हणजे हे 4+3 7+3 10 म्हणजे हे 10 वर्षाचं जे शिक्षण आहे हे 10 वर्षाचं शिक्षण अशा पद्धतीनं विभागलं जाईल आणि ह्या 10 वर्षांमध्ये हे 1ली पासून ते 10वी पर्यंतचे वर्ग जे आहेत ते 10वी पर्यंतचे वर्ग या ठिकाणी चालू राहतील. आणि 10 वर्षाचं शिक्षण जे आहे हे 10 वर्षाचं शिक्षण म्हणजेच हे या 10+2+3 मधलं हे 10 वर्ष म्हणजे पहिली 10 वर्ष. आता हे पहिल्या 10 वर्षामध्ये मग हा 10वीचा जो वर्ग आहे ह्या 10वीच्या वर्गामध्ये त्यांनी SSC हा एक नवीन दर्जा या 10वीच्या वर्गाला दिला. म्हणजे SSCचा दर्जा देण्याचं काम या 10वीच्या वर्गाला केलं गेलं. म्हणजे आकृतिबंध सुचवला 10+2+3 ज्याच्यामध्ये 10वीच्या वर्गाला SSCचा दर्जा देण्यात यावा अशा पद्धतीची शिफारस कोठारे आयोगाने केली होती. त्यानंतर मग हा +2 जो स्तर आहे या +2 स्तर म्हणजे नेमकं काय तर आपण माध्यमिक शिक्षण आयोगामध्ये बघितलं की माध्यमिक शिक्षण आयोगानं 2 वर्ग जे आहेत ते 2 ठिकाणी विभागले होते. म्हणजे जुनी 11वी एक वर्ग माध्यमिक शाळेला जोडला होता आणि त्याला जुनी 11वी असं संबोधलं होतं आणि एक वर्ग विद्यापीठीय शिक्षणाला जोडला होता की ज्याला प्री डिग्री किंवा पदवीपूर्व वर्ग असं म्हटलं होतं. मग कोठारे आयोगानं काय केलं की तो जुनी 11वीचा एक वर्ग आणि प्री डिग्रीचा एक वर्ग असे हे 2 वर्ग आहेत, हे 2 वर्ग एकत्र केले आणि त्याला +2 स्तर असं म्हटलं. आणि ही 2 वर्ष किंवा हे +2 वर्ष म्हणजेच त्याला नाव दिलं उच्च माध्यमिक शिक्षण. म्हणजे नवीन स्तर एक +2 म्हणून त्यांनी निर्माण केला आणि ते 2 जे वर्ग होते ते 2 वर्ग एकत्रित केले आणि त्याला उच्च माध्यमिक शिक्षण अशा पद्धतीनं नाव दिलं की ज्याच्यामध्ये 11वी आणि 12वी पर्यंतचं शिक्षण दिलं जाईल अशा पद्धतीनं सुचवण्यात आलं. म्हणजे जुन्या 11वीचा एक वर्ग आणि प्री डिग्रीचा एक वर्ग हे 2 वर्ग एकत्रित करून त्याला +2 हा एक स्वतंत्र स्तर त्यांनी कोठारे आयोगाने तयार केला आणि उच्च माध्यमिक शिक्षण अशा प्रकारचं त्याला नाव दिलं की ज्याच्यामध्ये 11वी आणि 12वी पर्यंतचं शिक्षण असेल की ज्याच्यामध्ये परत हे 12वीचा जो वर्ग आहे या 12वीच्या वर्गाला त्यांनी नाव दिलं HSC. म्हणजे HSCचा दर्जा जो आहे तो HSCचा दर्जा या 12वीच्या वर्गाला त्यांनी देऊन टाकला. म्हणजे 10वीला SSC म्हटलं, SSCचा दर्जा दिला आणि 12वीला HSCचा दर्जा जो आहे तो दर्जा या ठिकाणी देऊन टाकला. आणि त्यानंतर मग पुढचे +3 हा जो स्तर आहे हा पुढचा +3चा स्तर म्हणजे कुठला स्तर तर +3 स्तर म्हणजे पदवीपर्यंतचं विद्यापीठ शिक्षण. म्हणजे आता सध्या आपण जे FY, SY आणि TYचं शिक्षण घेतो हे पदवीपर्यंतचं शिक्षण की ज्याच्यामध्ये मग आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, कुठली फॅकल्टी असेल, हे पदवीपर्यंतचं 3 वर्षाचं शिक्षण जे आहे त्याला त्यांनी म्हटलेलं आहे +3चा स्तर. म्हणजे 10+2+3 हा जो स्तर आहे हा स्तर किंवा हा जो आकृतिबंध आहे हा आकृतिबंध
त्यांनी अशा पद्धतीनं या 3 प्रकारामध्ये विभागला की ज्याच्यामध्ये पहिली 10 वर्ष हे सामान्य किंवा शालेय शिक्षणाचे राहतील. 10वीला त्यांनी SSCचा दर्जा दिला आणि एक नवीन प्रणाली या ठिकाणी सुरू केली. त्यानंतर +2 मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण म्हणून त्याला दर्जा दिला आणि 11वी-12वीचे वर्ग सुरू करण्यात आले की ज्याच्यामध्ये 12वीला HSCचा दर्जा देण्यात आला आणि +3 म्हणजे पदवी शिक्षणाचे जे वर्ग पूर्वी चालू होते ते तशाच पद्धतीने ठेवले आणि त्याला पदवी शिक्षण असं म्हटलं किंवा +3 हा जो दर्जा आहे तो दर्जा देण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीनं 10+2+3 हा जो आकृतीबंध आहे हा आकृतीबंध संपूर्ण देशभर एक समान राबवला जावा की जेणेकरून कुठल्याही राज्यामधून एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जरी विद्यार्थी ट्रान्सफर होऊन गेला तरी देखील त्याला त्याचं नुकसान होऊ नये किंवा त्याचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून संपूर्ण देशभर हा एकच आकृतीबंध राबवण्यात यावा अशा प्रकारची महत्त्वपूर्ण शिफारस कोठारे आयोगानं या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येईल. आणि मग ह्या शिफारशीनुसार किंवा ह्या शैक्षणिक आकृतीबंधानुसार आपण बघितलं की मग पूर्वी 11वी जुनी 11वीचा जो एक वर्ग होता तो पण बंद झाला आणि विद्यापीठाकडे प्री डिग्री किंवा पदवीपूर्वचा वर्ग जो होता तो वर्ग बंद झाला आणि त्याच्याऐवजी +2 हा नवीन स्तर जो आहे हा नवीन स्तर तयार झाला की ज्याच्यामध्ये 11वी आणि 12वी अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जात होतं. मग आपल्या राज्याचा जर आपण विचार केला, महाराष्ट्र शासनाचा जर विचार केला तर महाराष्ट्र शासनानं ही जी शिफारस आहे किंवा हा जो शैक्षणिक आकृतीबंध आहे याचा स्वीकार कधी केला तर 1972 साली महाराष्ट्र शासनानं काय केलं, हा आपला आकृतीबंध जो आहे हा आकृतीबंध स्वीकारला. म्हणजे संपूर्ण देशभर एक समान आकृतीबंध असावा हे जेव्हा सुचवलं तेव्हा महाराष्ट्र शासनानं हा आकृतीबंध जो आहे तो 1972ला स्वीकारला. म्हणजे 1972ला हा आकृतीबंध स्वीकारल्यावरून मग 8वीचे जे वर्ग आहेत हे 8वीचे वर्ग 1972ला चालू झाले. म्हणजे या आकृतीबंधानुसार 8वीचा वर्ग 1972 साली सुरू झाला आणि मग 8वीचा वर्ग 1972 साली सुरू झाला म्हणजेच मग 1972, 73 आणि 74च्या म्हणजे 72, 73, 73, 74 आणि 74, 75 असं शैक्षणिक वर्ष असल्यामुळं मग 1975 साली 10वीचे जे वर्ग आहेत हे 10वीचे वर्ग सुरू झाले आणि महाराष्ट्रातली पहिली SSCची बॅच जी आहे ती कधी बाहेर पडली तर 1975 साली पहिली SSCची बॅच जी आहे ती 1975 साली बाहेर पडली. म्हणजे 1975 साली SSC हा जो दर्जा दिला होता ते SSC नुसार पहिली बॅच या ठिकाणी 1975 साली बाहेर पडली आणि मग 1975 साली हे 11वीचे वर्ग सुरू झाले आणि त्यानुसार मग 1977 साली जे आहे हे HSCची परीक्षा झाली आणि HSCची परीक्षा म्हणजे 12वीची परीक्षा जी आहे ही 12वीची परीक्षा 1977 साली झाली आणि पहिली बॅच जी आहे ती पहिली बॅच 1977 साली बाहेर पडली. आणि मग 1975ला SSCची पहिली बॅच बाहेर पडल्यानंतर 1976ला प्री डिग्रीचे जे वर्ग आहेत हे प्री डिग्रीचे वर्ग बंद झाले, 11वीचे वर्ग सुरू झाले आणि 12वी 1977 साली पहिली बॅच जी आहे ती 1977 साली बाहेर पडली. म्हणजे अशा पद्धतीनं संपूर्ण देशभर एक समान आकृतीबंध असावा आणि एकच प्रकारचं शिक्षण दिलं जावं या दृष्टिकोनातून कोठारे आयोगानं काय केलं होतं की 10+2+3 हा जो आकृतीबंध आहे हा आकृतीबंध सुचवला की ज्याच्यामध्ये 10 म्हणजे पहिले 10 वर्षाचं शालेय शिक्षण, +2 म्हणजे 11वी-12वीचं शिक्षण आणि +3 म्हणजे पदवीचं 3 वर्षाचं शिक्षण अशा पद्धतीनं हा संपूर्ण देशभर एकच समान आकृतीबंध असावा अशा पद्धतीने शिफारस सुचवली आणि 10वीला SSCचा दर्जा दिला, 12वीला HSCचा दर्जा दिला आणि राहिलेले 3 वर्ष जे आहे त्याला विद्यापीठ शिक्षणाचा दर्जा दिला. म्हणजे अशा पद्धतीनं शैक्षणिक आकृतीबंध आणि दर्जा जो आहे तो या पद्धतीनं सुचवलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर मग हा 10+2+3 हा जो आकृतीबंध आहे हा आकृतीबंध राबवत असताना नेमकी कोणकोणती मार्गदर्शक तत्व पाळायला पाहिजे ह्या सुद्धा शिफारशी कोठारे आयोगानं सुचवलेल्या आपल्याला दिसून येतील. म्हणजे 10+2+3 हा आकृतीबंध पाळत असताना कोणकोणती मार्गदर्शक तत्व स्वीकारली गेली पाहिजे किंवा कोणकोणती मार्गदर्शक तत्व पाळली पाहिजे ते सुद्धा त्यांनी सुचवले. मग ती 3 एकूण मार्गदर्शक तत्व आहेत. बघा, त्यातलं पहिलं तत्व आहे की विद्यापीठातील पदवीपूर्व वर्ग बंद करून त्याचे हस्तांतरण घडवून आणण्याची जबाबदारी कुणावर सोपवली त्यांनी तर UGCवर सोपवावी अशा पद्धतीची शिफारस केली. म्हणजे 11वी-12वीचा हा उच्च माध्यमिक स्तर
जो +2चा स्तर नव्यानं कोठारी आयोगानं सुरू केला त्यानुसार मग पदवीपूर्वचा वर्ग बंद होणार होता 1 वर्ष, कारण 11वीचा वर्ग ऑलरेडी माध्यमिक शिक्षणाकडे चालूच होता, पण पदवीपूर्वचा वर्ग बंद करून 12वीचा वर्ग सुरू केला आणि त्यामुळं हे पदवीपूर्वचे वर्ग बंद करून त्याचे हस्तांतरण घडवून आणण्याची जबाबदारी कोणाची आहे तर UGCची आहे किंवा UGCवरती सोपवण्यात यावी अशा पद्धतीनं शिफारस जी आहे ती शिफारस कोठारी आयोगानं केली. म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग जो आहे त्या विद्यापीठ अनुदान आयोगानं किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनवर ही जबाबदारी सोपवावी की त्यांनी पदवीपूर्वचे वर्ग बंद करावे आणि त्याचं हस्तांतरण 12वीमध्ये करावं. त्यानंतर दुसरं मार्गदर्शक तत्व काय आहे बघा, की काही राज्यातील निवडक माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिकचे वर्ग जोडावेत. म्हणजे राज्यामधील किंवा काही राज्यांमधील निवडक माध्यमिक शाळा याचा अर्थ की ज्या शाळांमध्ये सामर्थ्य आहे किंवा ज्या शाळा चांगल्या गुणवत्तापूर्ण शाळा आहेत की ज्या शाळा 11वी-12वीचे वर्ग चांगल्या पद्धतीनं चालवू शकतात, अशा निवडक शाळांनाच किंवा अशा निवडक माध्यमिक शाळांनाच काय करा, उच्च माध्यमिकचे म्हणजेच 11वी-12वीचे वर्ग जोडावेत. परंतु लवकरच भविष्यामध्ये +2 स्तर स्वतंत्र करावा अशा प्रकारची पण शिफारस केलेली आहे. म्हणजे आता सध्या जिथं आवश्यक आहे किंवा जिथं माध्यमिक शिक्षण चांगल्या पद्धतीनं दिलं जातं आहे, गुणवत्तापूर्ण माध्यमिक शिक्षण दिलं जातं आहे, त्या ठिकाणी 11वी-12वीचे हे वर्ग जोडावे आणि त्याला उच्च माध्यमिक शिक्षण अशा प्रकारे म्हटलं जावं असं आयोगानं सांगितलं होतं. आणि ज्या ठिकाणी पदवीच्या शिक्षणा ठिकाणी किंवा महाविद्यालयांना हे 2 वर्ग जोडले जातील त्यांना त्यांनी कनिष्ठ महाविद्यालय अशा प्रकारचा दर्जा दिला. म्हणजे 11वी-12वीचे वर्ग शाळेला जिथं जोडले त्याला उच्च माध्यमिक शिक्षण असं म्हटलं आणि 11वी-12वीचे वर्ग महाविद्यालयांना जिथं जोडले त्याला कनिष्ठ महाविद्यालय अशा प्रकारचा दर्जा दिला. परंतु भविष्यामध्ये हा जो स्तर आहे तो स्तर स्वतंत्र करण्यात यावा अशा प्रकारची पण शिफारस केली होती. कधी केली होती तर 1964-65 साली ही शिफारस केली होती. मात्र 2021 साल आज उजळलेला आहे तरीसुद्धा हा स्तर जो आहे तो अजून स्वतंत्र झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे अजूनसुद्धा हे वर्ग काही ठिकाणी माध्यमिक शाळेला जोडलेले आहेत आणि काही ठिकाणी हे महाविद्यालयांना जोडलेले आहेत. म्हणजे स्वतंत्र अशा प्रकारचा स्तर जो निर्माण करावा असं सुचवलं होतं ती शिफारस अजूनसुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणजे अशा पद्धतीनं ही दुसरी शिफारस किंवा मार्गदर्शक तत्व सांगितलं होतं. आणि तिसरं मार्गदर्शक तत्व आहे ते म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी जी आहे ही जबाबदारी कुणावर सोपवायची तर माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्रचना करून त्याच्यावर सोपवण्यात यावी. म्हणजे माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी ही माध्यमिक शिक्षण मंडळावर सोपवण्यात आली होती. मात्र आता उच्च माध्यमिक शिक्षणाची सुद्धा जबाबदारी कुणावर सोपवायची आहे तर माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्रचना करायची आणि एक नव्यानं मंडळ स्थापन करून त्याच्यावर सोपवण्यात यावी अशा प्रकारची शिफारस केली की ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम आणि परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या हे ठरवण्याचं काम कोणी करायचं आहे तर ह्या नव्यानं स्थापन झालेल्या माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्रचना करून नव्यानं जे काही मंडळ स्थापन होईल त्याने ते करायचं आहे. मग ह्यानुसार आपण बघतो की SSC हा जो बोर्ड आहे तो माध्यमिक म्हणजे 10वीच्या परीक्षेचं अभ्यासक्रम आणि परीक्षा घेण्याचं काम करतं आणि त्याची पुनर्रचना करून काय केलं की HSC हायर सेकंडरी जो आहे तो HSCचा एक नवीन बोर्ड स्थापन झालं की ज्या HSCवर मग 11वी-12वीचा अभ्यासक्रम आणि परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या ते सोपवण्यात आलं. म्हणजे अशा पद्धतीनं माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्रचना करून HSC हा एक नवीन बोर्ड तयार करून त्याच्यावर ह्या उच्च माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी सोपवावी अशा पद्धतीनं शिफारस जी आहे किंवा मार्गदर्शक तत्व जे आहे ते सुचवण्यात आलेलं आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारे संपूर्ण देशभर एकच आकृतिबंध 10+2+3 हा स्वीकारला जावा आणि हा स्वीकारत असताना कोणती मार्गदर्शक तत्वे पाळली गेली पाहिजेत तर ही 3 मार्गदर्शक तत्व या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येतील. त्यानंतर पुढील शिफारस आहे ती म्हणजे शैक्षणिक सेवा सुविधांसंबंधी असणारी शिफारस. म्हणजे शाळा महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा आहेत त्या सेवा सुविधा संदर्भातल्या ज्या काही सूचना आहेत किंवा शिफारशी आहेत त्या शिफारशी नेमक्या काय आहेत तर ते आता आपण बघूया. त्यातली पहिली शिफारस आहे बघा की शैक्षणिक पुनर्रचने संबंधी उपलब्ध सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यावर भर देण्यात यावा. म्हणजे
नवीन HSC असेल किंवा SSC असेल, हे जे वर्ग सुरू झाले किंवा उच्च माध्यमिक शिक्षण जे सुरू झालं, हे सगळी पुनर्रचना करत असताना काय करायचं आहे की उपलब्ध सध्या ज्या काही साधन सुविधा शाळा महाविद्यालयांकडे उपलब्ध आहेत त्याचाच जास्तीत जास्त वापर करून घेण्यात यावा अशा प्रकारची शिफारस केली. म्हणजे नव्यानं साधन सुविधा निर्माण करण्यासाठी बराच वेळ लागेल, मात्र सध्या लगेच नव्यानं सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतीलच असं नाही. तर त्यासाठी काय केलं पाहिजे की ज्या काही उपलब्ध साधन सुविधा शाळांमध्ये आहेत त्याच साधन सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून घेण्यात यावा अशी पहिली शिफारस केली. त्यानंतर दुसरी शिफारस काय व्हावा की शैक्षणिक वर्षातील अध्यापनाचा कालावधी जो आहे तो कालावधी शाळांमध्ये 39 आठवड्यांचा असावा, महाविद्यालयांमध्ये 36 आठवड्यांचा असावा अशा प्रकारची एक शिफारस केली. म्हणजे कोठारी आयोगाचं म्हणणं असं होतं की विद्यापीठ अनुदान मंडळ असेल किंवा राज्य सरकार असेल, ह्या सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे की एक शैक्षणिक कॅलेंडर तयार केलं पाहिजे. म्हणजे एक शैक्षणिक कॅलेंडर तयार करावं की ज्या शैक्षणिक कॅलेंडरमध्ये वर्षभरामध्ये शाळेमध्ये किती आठवडे कामकाज चाललं पाहिजे आणि महाविद्यालयांमध्ये किती आठवडे कामकाज चाललं पाहिजे हे ठरवलं जावं. आणि त्यानुसार त्यांनी सांगितलं की शैक्षणिक वर्षामध्ये अध्यापनाचा जो कालावधी आहे, म्हणजे केवळ टीचिंग किंवा अध्यापन करण्याचा कालावधी आहे, तो शाळांमध्ये 39 आठवडे असला पाहिजे. म्हणजे शाळांमध्ये 39 आठवडे असला पाहिजे आणि महाविद्यालयांमध्ये हा कालावधी 36 आठवड्यांचा असला पाहिजे. का तर महाविद्यालयांमध्ये परीक्षेसाठी जादा कालावधी लागतो म्हणून टीचिंगचा कमी केला आहे आणि इथं शाळांमध्ये परीक्षेसाठी कमी कालावधी लागतो म्हणून टीचिंग वाढवलं आहे आणि परीक्षेचा कमी केला आहे. तर अशा पद्धतीनं अध्यापनाचा कालावधी हा शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एवढा असला पाहिजे अशी शिफारस आहे. त्यानंतर विद्यापीठ अनुदान मंडळ असेल, राज्य सरकार असेल, विद्यापीठ असेल यांच्याशी चर्चा करून एक शैक्षणिक कॅलेंडर तयार करावं की ज्याच्यामध्ये किरकोळ सुट्ट्या ह्या केवळ 10 दिवस असल्या पाहिजेत. म्हणजे वर्षभरामध्ये एकूण सुट्ट्या, किरकोळ सुट्ट्या किती असल्या पाहिजेत तर 10 दिवस असल्या पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नये अशा प्रकारची शिफारस सुचवलेली आहे. त्यानंतर परीक्षा आणि अन्य कार्यक्रमांसाठी 21 दिवस शाळेमध्ये खर्च केले पाहिजेत. परीक्षा आणि अन्य जे उपक्रम आपण शाळेमध्ये राबवत असतो त्याच्यासाठी 21 दिवस शाळांमध्ये खर्च केले पाहिजेत आणि महाविद्यालयांमध्ये मात्र हे दिवस किती असले पाहिजेत तर 27 असले पाहिजेत. म्हणजे जसं मगाशी मी म्हटलं की परीक्षेसाठी महाविद्यालयांमध्ये जादा कालावधी लागतो आणि म्हणून महाविद्यालयांमधला हा कालावधी 27 दिवसांचा असावा आणि या ठिकाणी हा कालावधी शाळेमध्ये 21 दिवसांचा असावा असे शिफारस सुचवली. त्यानंतर दैनंदिन कामकाजाचा कालावधी शालेय स्तरावर वाढवला जावा अशा प्रकारची पण शिफारस केली. म्हणजे शालेय स्तरावर दररोजचं जे काही कामकाज आहे हे कामकाज करण्यासाठी असणारा कालावधी वाढवावा. त्यानंतर महाविद्यालयीन स्तरावर स्वयं अध्ययनावर अधिक भर देण्यासाठी काही कालावधी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे महाविद्यालयीन स्तरावर असणारे विद्यार्थी हे परिपक्व असतात किंवा त्यांचा वयोगट जास्त असतो आणि त्यामुळं स्वयं अध्ययन करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन करण्यात यावं आणि स्वयं अध्ययनावर अधिक भर दिला जावा. आणि मग स्वयं अध्ययन करण्यासाठी त्यांना लागणाऱ्या ज्या काही सुविधा असतील, मग पुस्तकं असतील, ग्रंथालयाची सुविधा असतील किंवा रीडिंग रूम असेल, यासारख्या ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी कोठारी आयोगाने केलेली आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पुढची शिफारस आहे बघा की सुट्ट्यांचा काळ जो आहे हा सुट्ट्यांचा काळ केवळ सुट्ट्या म्हणून न उपभोगता काय केला पाहिजे, सामाजिक उपक्रमामध्ये खर्च केला पाहिजे. म्हणजे दिवाळी सुट्टी असेल किंवा उन्हाळी सुट्टी असेल किंवा अन्य जे काही सुट्ट्या असतील त्या सुट्ट्यांचा कालावधी सुट्टीमध्ये न घालवता सामाजिक उपक्रमामध्ये खर्च केला पाहिजे अशा प्रकारची शिफारस केली की ज्याच्यामध्ये मग समाज सेवा शिबिरं असतील, प्रौढ शिक्षण कार्यक्रम असेल किंवा राष्ट्रीय सेवा योजना NSS असेल किंवा छात्रसेना NCC असेल, ह्यासारख्या वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करावे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित करण्यासाठी हा सुट्ट्यांचा कालावधी काय करायचा आहे, खर्च करायचा आहे अशा प्रकारची शिफारस केली. म्हणजे समाजसेवा शिबिर असेल, प्रौढ शिक्षण कार्यक्रम असेल, NSS असेल, NCC असेल, ह्यासारखे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांच्या मध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित करण्यासाठी हा सुट्ट्यांचा कालावधी उपयोगात आणावा अशा प्रकारची शिफारस सुचवलेली आहे. म्हणजे आपण बघितलं होतं की सामाजिक आणि राष्ट्रीय
एकात्मता साधणं हे जे काही उद्दिष्ट ठरवलं होतं ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा पद्धतीनं हे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आयोजित करावेत आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ही सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना विकसित करावी अशा पद्धतीची शिफारस आयोगाने केलेली आहे. त्यानंतर शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ घेता यावा म्हणून ग्रंथालये, प्रयोगशाळा किंवा क्रीडांगणं असतील, कार्यशाळा असतील, कला केंद्र असतील, ह्या सगळ्या शिक्षण संस्थांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत असताना शालेय इमारत असेल, फर्निचर असेल, ह्याचबरोबर काय केलं पाहिजे, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण आहे, कार्यशाळा आहे, कला केंद्र आहेत, ह्यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सेवा सुविधा ज्या आहेत त्या सेवा सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्यात की जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे काही सुप्त गुण असतील, कला कौशल्य असतील, त्यांना वाव देण्याचं काम ह्या वेगवेगळ्या सेवा सुविधांच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकेल. म्हणून ह्या शिफारशी सुचवलेल्या आपल्याला दिसून येतील. त्यानंतर पुढील शिफारस आहे ती म्हणजे शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिफारस. म्हणजे आपण बघितलं होतं की कोठारी आयोग नेमण्या पाठीमागं जी काही उद्दिष्ट ठरवली होती, जे त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट होतं की शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. म्हणजे सर्व स्तरावरच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ह्या आयोगाची स्थापना केली होती. आणि म्हणून मग शिफारस करत असताना शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे ह्या संदर्भातल्या शिफारशी सुद्धा कोठारी आयोगाने सुचवलेल्या आपल्याला दिसून येतील. मग ह्या शिफारशी नेमक्या कोणत्या आहेत तर बघा, शिक्षणाच्या सर्व स्तरावर गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न होणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षक असतील, विद्यार्थी असतील किंवा शालेय प्रशासन असेल, ह्या सर्वांनी मिळून किंवा राज्य सरकार असेल, UGC असेल, ह्या सगळ्यांनी मिळून काय केले पाहिजेत, प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. नाही तर नुसतं पाट्या टाकण्याचं काम ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं करून चालणार नाही. जर खरोखरच आपल्याला शिक्षणाची गुणवत्ता वाढवायची असेल तर सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे हे जर प्रयत्न केले तर निश्चितच शिक्षणाची गुणवत्ता वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर त्यासाठी मूल्यमापनाची आधुनिक संकल्पना राबवण्यात यावी अशा पद्धतीची पण शिफारस केलेली आहे. म्हणजे बघा, सद्यस्थितीला शाळेमध्ये जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची संकल्पना आज राबवली जाते, तशाच पद्धतीनं त्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं मूल्यमापनाची संकल्पना, आधुनिक संकल्पना राबवण्यात यावी अशा पद्धतीची शिफारस कोठारी आयोगाने केली होती. म्हणजे त्या काळामध्ये केवळ परीक्षेवर आधारितच मूल्यमापन विद्यार्थ्यांचं केलं जात होतं की 2 तासाची 3 तासाची परीक्षा असेल, लेखी परीक्षा असेल, त्या लेखी परीक्षेमधूनच केवळ विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं जात होतं. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला का नाही हे आपल्याला त्या माध्यमातून तपासता येत नव्हता. आणि म्हणून मग मूल्यमापनाची आधुनिक संकल्पना राबवण्यात यावी की ज्याच्यामध्ये लेखी परीक्षा असेल, तोंडी परीक्षा असेल, प्रात्यक्षिक परीक्षा असेल किंवा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटी बघून त्यानुसार त्याचं मूल्यमापन करणं ह्या सर्वांचा समावेश असावा अशा प्रकारचं मूल्यमापन केलं जावं अशी एक शिफारस त्या काळामध्ये राबवली की जेणेकरून मग विद्यार्थ्यांचा गुणवत्ता किंवा शिक्षणाची गुणवत्ता आपल्याला वाढवता येऊ शकते अशी शिफारस केली होती. त्यानंतर देशाच्या विविध भागामध्ये शिक्षणाच्या सर्व स्तरावर सुसूत्रता आणि एकसूत्रीपणा आणण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे 10+2+3 हा जो नवीन शैक्षणिक आकृतिबंध कोठारी आयोगाने सुचवला होता तो याच्यासाठी सुचवला होता की देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षण देण्याचं काम केलं जात होतं. आणि मग एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये जर विद्यार्थी किंवा त्याचे पालक स्थलांतरित झाले, ट्रान्सफर झाले तर मग त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत होतं. आणि मग हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी देशाच्या संपूर्ण राज्यांमध्ये सर्व विभागामध्ये शिक्षणाच्या सर्व स्तरावर एकसूत्रीपणा किंवा सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावा. आणि मग त्यासाठी शाळा समूह योजना कार्यक्रम राबवण्यात यावा अशा पद्धतीची पण शिफारस केली. म्हणजे एकसूत्रीपणा 10+2+3 ह्या आकृतिबंधानुसार आणली गेली. आणि मग शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे तर शाळा समूह योजना हा कार्यक्रम राबवण्यात यावा अशा प्रकारची शिफारस केली. म्हणजे शाळा समूह योजना म्हणजे एखाद्या परिसरामध्ये जर समजा 4-5 शाळा असतील तर त्या 5-6 शाळांचं प्रतिनिधित्व किंवा त्याचं नेतृत्व त्या प्रदेशामधल्या एका चांगल्या शाळेकडे देण्यात यावं. म्हणजे जी शाळा त्या प्रदेशामध्ये चांगली आहे, गुणवत्तापूर्ण आहे, अशा शाळेनं काय केलं पाहिजे की राहिलेल्या 5-6 शाळा आहेत त्या काय केल्या पाहिजे, दत्तक घेतल्या पाहिजेत. आणि त्या 4-5 शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी मग नेमकं काय केलं पाहिजे ह्या सुधारणा सुचवण्याचं काम किंवा त्यांना मदत करून त्या पण शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी
त्या नेतृत्व करणाऱ्या शाळांनी त्यांना सर्वांना मदत करावं, अशा प्रकारची ही शाळा समूह योजना होती किंवा तो कार्यक्रम राबवला जावा की जेणेकरून मग आपल्याला शिक्षणाची दर्जा किंवा गुणवत्ता वाढवण्यात येईल, अशी शिफारस केली होती. त्यानंतर देशामध्ये शिक्षणाच्या सर्व स्तरावर फुरसदीनुसार अंशतः शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रकारची पण एक शिफारस कोठारी आयोगाने केली. म्हणजे ज्या व्यक्तींना कामामुळं किंवा आर्थिक परिस्थितीमुळं दररोज रेग्युलर शाळेमध्ये जाणं जमत नाही किंवा शिक्षण घेणं जमत नाही, त्यांना त्यांच्या फुरसदीनुसार अंशतः शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रकारची एक शिफारस केली. म्हणजे रात्र शाळा असतील किंवा रात्र महाविद्यालय असतील किंवा मुक्त विद्यापीठ असतील, ह्यासारख्या माध्यमातून आज जसं शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, तशाच पद्धतीनं त्या काळामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना फुरसदीनुसार अंशतः शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रकारची एक शिफारस केली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं परस्पर सहकार्यानं काय केलं पाहिजे की शिक्षणाच्या विविध स्तरावर अभ्यासक्रमामध्ये एकसूत्रीपणा आणण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळा अभ्यासक्रम सुचवण्यापेक्षा संपूर्ण राज्यभर किंवा संपूर्ण देशभर एक समान एकसारखाच अभ्यासक्रम सुद्धा असावा आणि त्या अभ्यासक्रमामध्ये एकसूत्रीपणा आणावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा प्रकारची शिफारस या ठिकाणी कोठारी आयोगानं केलेली आपल्याला दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगानं ज्या काही विविध शिफारशी सुचवल्या होत्या त्यापैकी केवळ 4च शिफारशींचा अभ्यास आपण या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. राहिलेल्या ज्या काही शिफारशी आहेत त्या शिफारशी आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.